नमस्कार मित्रांनो, इथं आले नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या किनारे हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगमध्ये येतं. तुम्ही पाहिलं का? तुम्हाला कसं वाटलं? हे एकदम मस्त. असं वाटतं आपण स्वर्गामध्ये आलेलो आहे. आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला दृश्य बोटिंग वगैरे आहेत आणि पूल वगैरे ते चांगले एकदम मस्त असं दृश्य. इकडे 2 पूल आहेत, तिकडे एक मोठा पूल आहे, डॅम आहे. त्या डॅमपाशी पण ते जहाज जातात आणि या जहाजांना एक माणसाला तिकीट घेतलं तर 250 रुपये आणि पर्सनल आपण अख्खं जहाज घेतलं तर 2000 रुपये एक जहाज आहे. बरोबर. आणि जर का आपण शेअरिंग केली तर आपल्याला 250 पडतं. आणि त्याच्यामध्ये आपलं काय काय बघा, ते इथून आपल्याला तो डॅम दाखवतात, इकडून पण फिरून हे परत या इकडून येतात या कडेला. तिकडे 2 मंदिर आहेत, तिकडे फिरून आणतात. तिथून आल्यानंतर हे समोर सोडणार आपल्याला. आणि त्या शिड्यांनी आपण वर जायचं आहे आणि तिथं वर दर्शनाला रांग लावून तिथून दर्शन करून तसं निघून ह्या इकडल्या पुलावरून तुम्ही येऊ शकता तुमच्या पार्किंगला, किंवा तिकडल्या पुलावर तिथं मोठा पूल दिसतो तुम्हाला वायरचा, त्याच्यावर तुम्ही येऊ शकता पार्किंगला. आणि तिथून परत तुम्हाला रोडला वरती जायला 1 किलोमीटर ॲटो आहेत 50 रुपयाने. अशा प्रकारे सगळे आहे. आता वर आम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवू. राजाभाऊ, कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यानंतर? मस्त, खूप छान. हिरवगार वातावरण आणि पाऊस जरा कमी असल्यामुळं. आणि वर पुतळा आहे, बघू चला कोणता आहे. इथं माझी बायको घाबरलेली आहे जहाजात बसायला. त्याला भीती वाटते की जहाज काय झालं तर देवाच्या कृपेने आपलं काय होणार नाही आहे, पण तिला भीती वाटते काय. राजाभाऊ, तुम्हाला कसं वाटतंय? जय महाकाल. जय महाकाल. जय ओंकारेश्वर बाबा की जय. जय हो. ओंकारेश्वर मंदिर, नर्मदा नदी. इथं आल्यानंतर आपलं सुखदुःख सगळं जातात. नर्मदा स्नान केल्यानंतर अजून चांगलं असतं. अजून 5 सवारी येते, 5 सवारी, अजून 5 सवारी आहे. परिक्रमा करण्यासाठी इथं आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही साठी घेतलेलं आहे. आता बोट चालू झाली आहे, बोट चालवणार मात्र ओंकारेश्वर मंदिर मागं आहे वरती. आणि माझ्यासोबत सीता, करुणी, राजभाऊ, हा घाबरते त्यावर चालू. घाबरते पहिल्यांदा आलेली माझ्यासोबत. जरा लांब अशा समुद्रामध्ये चालते, काय नाही. आणू नको, बॅलन्स बिडू नको, बॅलन्स बिडू नको, माझं बॅलन्स झालं. आणि सोनलीला मजा येते, मग मी घाबरते म्हणून. राजाभाऊ काय बोलून सांगा. डॅम, नर्मदा नदीचा डॅम. तो डॅम फुल भरल्यानंतर पाणी या पुलापर्यंत जातं. नर्मदा देवी बघा. आम्ही जर कुंभार तसं कुंभ मेळाव्यात गेलो आम्ही. तिथं 3 नद्या संगम. हां, यहाँ पे दोनों नदी का जल साथ में आता है। हाँ, और यहाँ पे चट्टानों में प्राकृतिक रूप से 3 धारा अलग दिखती है। हाँ, इसमें एक धारा इस साइड वाला है, एक धारा बीच वाला है और एक धारा चट्टान के उस साइड वाला है। हाँ, ये तीनों धारा अलग दिखती है, इसको त्रिवेणी धारा कहते हैं। हाँ। यहाँ से जल अर्पण ले लीजिएगा, अपने ऊपर जल दीजिए। जल पा मेनू भी देते जल पा पापी दे बा पापी दे बा. ज़्यादा पा नर्मदा मैया की जय हो.
जय नर्मदा माते की. सुरतला पण आठवण झाली आमच्या सोन्या भोकऱ्याची बोटची. सोन्या भोकऱ्याची बोट म्हणजे भीमा नदीमध्ये चालते आणि ही बोट जी आहे नर्मदा नदी त्रिवेणी संगम आहे. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे पहिल्या गाण्यामधून म्हणजे पहिल्या खिडकीमधून एक पाणी पडतं, दरवाज्यातनं दुसऱ्यामधून तिसऱ्यामधून असे तिन्ही संगमामधले पाणी किती धारणाचं दरवाज्यातनं पडतं. आणि हे वर ओंकारेश्वराचं मंदिर आहे. इथं सोडल्यानंतर इथून लाईनीवर जायचं सगळ्यांनी. प्रत्येकाला सेपरेट जहाज घ्यायचा असेल तर 2000 रुपये, प्रत्येकी 250 रुपये. राजभवनला मस्त वाटतंय. हर हर महादेव, हर हर महादेव. बॅलन्स वेगळं. मूर्ति किसकी है? मुंह वाला मूर्ति शंकराचार्य. शंकराचार्य महाराजांची मूर्ती आहे वर.